नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। सर्वप्रथम अहमदाबाद येथे विमान अपघातात अत्यंत दुर्दैवी असा अपघात होता तो। त्यामध्ये एकूण 265 जण मृत्युमुखी पडलेत अशी बातमी येते। त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली। यथावकाश चौकशी होऊन अपघाताची नेमकी कारणे समोर येतीलच। आता मूळ विषयाकडे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांच्या एकत्र येण्याची चर्चा, आणि ती चर्चा इतकी दूरपर्यंत पोहोचली होती की जणू काही दोन्ही एकत्र आले आणि मराठी माणसाच्या किंवा महाराष्ट्राच्या भल्याकरता त्यांनी एकत्र यावं अशी अनेकांची इच्छा असणार। ते स्वाभाविक आहे। मराठी माणसांचा मुद्दा दोन्ही भाऊ घेऊन पुढे जात असतात। अनेकदा मराठी माणसांची बाजू घेताना दिसतात आणि महाराष्ट्रामध्ये जे परप्रांतीयांचं अतिक्रमण होतंय त्या बाबतीत देखील ते मुद्दे उठवत असतात। मात्र ह्या पुढे गेलेल्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळतोय असं काहीसं चित्र निर्माण झालंय। आणि ते चित्र निर्माण होण्याचं कारण देवेंद्र फडणवीस त्यांची आणि राजसाहेबांची हॉटेल ताजलँडमध्ये रूम नंबर 2101 मध्ये जी भेट झाली, म्हणजे असं म्हणतात की लोकसभेच्या आधी देखील ती भेट झाली होती आणि त्यावेळी महायुतीला पाठिंबा दिला होता राज ठाकरेंनी। तर या भेटीनंतर अर्थात ही भेट अतिशय गुप्तपणे झालेली आहे। दोघंच हजर होते, इतर कोणी त्या बैठकीसाठी उपस्थित नव्हतं, त्या खोलीमध्ये उपस्थित नव्हतं। त्यामुळे नेमकी काय चर्चा झाली आणि काय निर्णय झाले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत, राज ठाकरे हे महायुतीसोबत आहेत काय, महायुतीला पाठिंबा देणार आहेत काय, मग महायुतीला पाठिंबा देणार असतील तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्याच्या चर्चा संपल्या काय, असे अनेक प्रश्न निर्माण होतील। मला तरी वाटतं की अजून वेळ गेलेली नाही आहे। म्हणजे उद्धव ठाकरेंना मी सांगू इच्छितो, अर्थात मी कोण सांगणार, ते हुशार आहेत, पण त्यांचे सहकारी जे आहेत ना, त्यांचे सहकारी म्हणा, सल्लागार म्हणा, त्यांच्यापासून थोडंसं दूर राहायला पाहिजे किंवा त्यांचे सल्ले ऐकून एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिले पाहिजे। मुख्यतः संजय राऊत, सुषमा अंधारे हे जे प्रभूती आहेत, हे काय सल्ले देतील काय सांगता येत नाही। कारण मी लोकसभेच्या विधानसभेच्या आधी देखील व्हिडिओ बनवला होता, उद्धव ठाकरेंना एक सूचना केल्या होत्या। मुख्यतः त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडी प्रवेशाबाबत प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना मैत्रीचा हात पुढे केला एकटे पडल्यानंतर। आणि ज्यावेळी लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणूक होत्या त्यावेळी जागा वाटपाच्या बाबतीत अनेक पेच निर्माण झाले आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीपासून दूर राहिले। त्यावेळी काय काय घटना घडल्या होत्या मी त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवला होता। आताही वेळ गेलेली नाही आहे। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या महापालिकांच्या मुख्यतः निवडणुका आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। अनेक वर्षापासून भगवा फडकतोय महापालिकांवर आणि मुंबई महापालिका ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताब्यात आहे, म्हणजे शिवसेनेच्या। आता शिंदे गट वेगळा आहे, शिंदेंची शिवसेना आहे, पण मुंबई महापालिका, ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि कल्याण डोंबिवली। तुम्हाला माहिती असेल की तेथे जसं राजसाहेबांचे बरेच समर्थक आहेत जे परिणामकारक असा निकाल देऊ शकतात, तसेच वंचित बहुजन आघाडीचे देखील समर्थक आहेत। म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी किंवा मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांना एकूण मिळालेल्या मतांची संख्या बघितली तर बलाबल जवळजवळ सारखं आहे। म्हणजे वंचित काकणभर सरसच असेल। मग अशा वेळी उद्धव ठाकरे दोन गोष्टी करू शकतात। पहिली गोष्ट की त्यांनी त्यांचे जुने सहकारी जे महाविकास आघाडीसोबत येऊ शकले नाहीत, त्यांना जागा मिळू शकला नाही, त्यामुळे सन्माननीय अशा जागा नाही मिळाल्या, त्यांना पुन्हा एकदा साथ घालावी। होय, उद्धव ठाकरेंनी जर पुढाकार घेतला तर प्रकाश आंबेडकर नक्कीच त्यांना मदत करू शकतात।
प्रकाश आंबेडकरांच्या अपेक्षा फार मोठ्या नसतात. त्यांना आपली ताकद माहिती आहे आणि त्यानुसारच ते बोलत असतात, सांगत असतात. मग अशा वेळी त्यांना दूर ठेवण्यात काय हशील आहे असा माझा प्रश्न आहे. जर तुम्हाला खरोखर भारतीय जनता पार्टीला लढा शिकवायचा असेल किंवा मुंबई महापालिकेवर तुम्हाला जर पुन्हा एकदा तुमचा झेंडा फडकवायचा असेल तर प्रकाश आंबेडकर सगळं काही जुनं विसरायला तयार होतील. कारण ते तेवढे दिलदार आहेत आणि मोठ्या मानाचे आहेत. त्यांना मुख्य शत्रू आहेत ते काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी. ते नेहमीच म्हणतात की नागनाथ आणि सापनाथ. त्यामुळे जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीबरोबर आता युतीचा प्रस्ताव मांडला तर, आणि तुम्ही मांडायला पाहिजे. मागच्या वेळी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेऊन मैत्रीचा हात पुढे केला होता, पण तुम्हाला तो हात सांभाळून ठेवता आला नाही. आता यावेळी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे आणि प्रकाश आंबेडकरांशी व्यक्तिगत भेट घेऊन चर्चा केली पाहिजे, सहकार्यांना दूर ठेवून. तर नक्कीच पुन्हा तुम्ही मुंबई आणि महत्त्वाच्या महापालिका ताब्यात घेऊ शकाल. दुसरा मुद्दा, दुसरी अजून एक गोष्ट करू शकतात. मध्यस्थांना बाजूला ठेवून जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याबद्दल सकारात्मक वातावरण झालं होतं, मात्र दोघांकडे एकमेकांचे फोन असूनही फोन काही केले गेले नाहीत असे चित्र दिसतं आहे. आणि सगळ्यात जास्त गरज कोणाला आहे किंवा फायदा कोणाला आहे? राज ठाकरे यांनाही गरज आहेच, पण मुख्यतः गरज उद्धव ठाकरेंना आहे. कारण उद्धव ठाकरे यांचा गट नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे दोन्ही भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना देखील इनकमिंग आउटगोईंग शिंदेकडे आणि बीजेपीकडे सुरू होतं. तर उद्धव ठाकरेंनी आता पुढाकार घेऊन राज ठाकरेंना जर फोन केला तर वेळ गेलेली नाही. राज ठाकरेंना फोन करायचा आणि भेटीची वेळ घेऊन चर्चा करायची. तुम्हाला जर खरोखर मराठी माणसाचं भलं करायचं आहे तर काँग्रेसच्या नादी लागून मराठी माणसाचं भलं होणार नाहीये, नक्कीच होणार नाही. कारण काँग्रेसची सगळी वाटचाल तुम्ही बघितली महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशभर, तर मराठी माणसाबाबत काँग्रेसचं किती प्रेम आहे ते तुम्हाला दिसून येईल. मग अशा वेळा राज ठाकरेंना थोडासा कमीपणा घेऊन मी दोन पर्याय सांगितले. एकतर प्रकाश आंबेडकर यांना फोन करायचा आणि प्रकाश आंबेडकरांबरोबर पुन्हा एकदा हातमिळवणी करायची, किंवा दुसरा पर्याय राजसाहेबांना एकदा फोन करा, व्यक्तिगत चर्चा करा, भेटी घ्या. कारण फडणवीस यांचा आवाका फार मोठा आहे आणि त्यांचे बोलणे, फडणवीस किती चतुराईने समोरच्याला आपलंसं करतात ते मी सांगायची गरज नाही आहे. आणि या जोरावरच एकनाथ शिंदे म्हणा किंवा अजित पवार म्हणा त्यांनी स्वतःकडे वळून घेतले आहेत. त्यामुळे फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट इतकी हलक्यात घेऊ नये. आताच काहीतरी करायची वेळ आलेली आहे. अन्यथा मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली, पुणे या महापालिका देखील हातातून जातील. आणि जर खरोखर उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष वाचवायचा असेल आणि राजकारणात पुढे काही करायचं असेल तर त्यांनी हे नक्कीच करावं असं मला मनापासून वाटतं. बघूयात, त्यासाठी थोडा कमीपणा घेण्याची गरज आहे. घेतील की नाही सांगता येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.